ही कथा एका भिकाऱ्याची आहे जो एका छोट्याशा गावात राहत होता। त्याचं जीवन खूप कठीण होतं। तो दररोज रस्त्यावर बसून लोकांकडून भीक मागायचा आणि त्यांना आपल्या परिस्थितीबद्दल सांगायचा। त्याच्या डोळ्यांत नेहमी दुःख आणि निराशा दिसायची। त्याला कधीच वाटलं नव्हतं की त्याची परिस्थिती कधी बदलेल। एके दिवशी एका बुद्धिमान साधू बाबा त्या गावात आले। त्यांनी भिकाऱ्याला पाहिलं आणि त्याच्याजवळ जाऊन विचारलं, तू इतका दुःखी का आहेस? तुला काय हवं आहे? भिकाऱ्याने उत्तर दिलं, मला काही नको आहे। मी तसाच आहे जसा मला नशिबाने केलं आहे। माझं नशीबच खराब आहे आणि आता काही बदल होणार नाही। साधू बाबा हसले आणि म्हणाले, तुझ्याकडे एक अमूल्य गोष्ट आहे जी केवळ तुझ्याजवळच नाही तर संपूर्ण जगात फार थोड्या जणांकडे असते। ती गोष्ट म्हणजे तुझी सोच। तू तुझी सोच बदल, तुझं आयुष्य बदलून जाईल। साधूंनी त्याला एक छोटीशी चिठ्ठी दिली आणि सांगितलं, ही चिठ्ठी वाच। जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा ती उघड। भिकाऱ्याने ती चिठ्ठी जपून ठेवली, पण काही दिवस ती उघडायची हिंमत केली नाही। काही दिवसांनी जेव्हा तो खूप थकला होता आणि पूर्णपणे निराश झाला होता, तेव्हा त्याने ती चिठ्ठी उघडली। त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, तुझ्याकडे जे काही आहे तेच तुझी खरी शक्ती आहे। जर तू तुझी सोच बदलली तर आयुष्यात कोणतीही अडचण पार करू शकतोस। फक्त विचार बदला, संपूर्ण जग तुझ्या पायाशी असेल। भिकाऱ्याला हे कळून चुकलं की आयुष्यात फक्त परिस्थितीच नव्हे तर आपली विचारसरणीही आपल्याला पुढे घेऊन जाते। त्याने ठरवलं की आता तो आपली सोच बदलण्याचा प्रयत्न करणार। त्याने आता जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला। पूर्वी तो स्वतःला गरीब आणि असहाय समजायचा, पण आता त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली की तो एक ताकदवान माणूस आहे जो आपलं नशीब बदलू शकतो। त्याने भीक मागा 55 चाबवलं आणि एक छोटा व्यवसाय सुरू केला। हळूहळू त्याची मेहनत फळ देऊ लागली। काही वर्षातच तो माणूस त्या गावातील एक यशस्वी व्यापारी बनला। त्याने आपली सोच बदलून संपूर्ण आयुष्य बदललं।